सासूबाई, सासूबाई असं दार उघडं टाकून कुठे गेल्या? चाळीत कुणीच कसं दिसत नाहीये. काहीतरी गडबड वाटते. कोणीच नाही. कुठे गेले सगळे? भानूना माहित असेल, भानूना विचारूया. भानू, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. भानू, हळू कुठं, चाळ पडेल अक्की. सॉरी मालक. घरात कोणी नाही म्हणजे कुठे गेले सगळे? ग्लोरिया, ग्लोरिया. अरे बापरे, ही शोभाची आवडती सिरियल. तिला सिरियल पाहायला नाही म्हणलं. मालक, हो, तुम्ही सारखं सारखं फोन लावू नका शोभाताईंना, त्यांना नाही आवडणार. ते आल्यानंतर तुम्हाला ओरडतील. मग त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही सिरियल बघा आणि शोभाताई घरी आल्यानंतर ना तुम्ही त्यांना सांगा, त्या लई खुश होतील. हो का? हा, बर. मालक, खाऊन सांगा थालीपीठ कसं झालं आहे. आम्ही लहान होतो ना तेव्हा मोन्या, हा झब्बा कालच आणून दिला होता ना मी तुला. मी काय विचारतोय? हा झब्बा कालच आणला होता ना, आणि काय अवस्था केलीस ही? सांगितलं होतं ना नवीन कपडे घालून खेळायला जाऊ नकोस म्हणून. का गेलास? अरे बोल ना, बोल. मी विचारलं होतं आईला, पण तीच म्हणाली जा म्हणून. तुला काय गरज होती त्याला खेळायला पाठवायची? पैसे काय झाडाला लागतात काय? किती महाग होता तो झब्बा माहित आहे का? पैशाची किंमत नाही तुम्हाला, लक्ष ठेवता येत नाही त्याच्यावर. मी मेहनत करतो आणि तुम्ही घरी बसून पैसे उधळा. त्या दिवशी मी आईला खूप दुखावलं, पण आईला राग येणं स्वाभाविक होतं ना का. म्हणजे मी तिला न सांगता तो झब्बा घालून खेळायला गेलो होतो
आणि मग सगळं आईवर आलं. त्या दिवशीपासून मी ठरवलं की आपण खोटं नाही बोलायचं. आपल्या खोटं बोलण्याचा आपल्याच माणसांना त्रास होतो नाही का. आपली माणसं आपल्यासाठी किती महत्वाची असतात, त्यांना नाही दुखवायचं. तेच बघा ना, शोभाने जर का माझ्याशी लग्न केलं नसतं तर माझ्यासारख्या मास्टरड्याशी पुढील लग्न केलं. मालक कसं हाय बीच? हा नाही, अहो पण इथे इतकं उजेड कसं काय? ते आपण ना परदेशातल्या बीचवर आलो आहोत. ते आपल्या बीचवर लय कचरा आहे ना म्हणून. मस्त आहे ना? हा 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 पण आपण परदेशात आलोय. माझ्याकडे पासपोर्ट नाहीये. आपल्याला कोणी पासपोर्ट विचारलं तर खूप प्रॉब्लेम होईल ना. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुम्हाला कोणी काय बी नाही बोलणार. तुम्ही मजा करा फक्त. अहो तसं नाही, पासपोर्ट नाहीये, परदेशात आपण नाही राहू शकत. मालक तुम्हाला नाही आवडलं का? नाही. मालक तुम्ही सांगा तुम्हाला कुठली जागा आवडते, मी तुम्हाला घेऊन जाईन. अहो माझी खूप इच्छा होती शिमल्याला. शिमला? अहो कुठे आणलं तुम्ही मला? तुम्हीच तर म्हणाला शिमला. शिमला? मला काय झालं? अहो शिमल्याला घेऊन आलात तुम्ही मला. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तुम्ही माझं वाक्यच पूर्ण होऊन नाही दिलं. अहो माझी आणि शोभाची खूप इच्छा होती हनीमून साठी शिमल्याला यायचं, पण बजेटमुळे शक्यच नाही झालं. आम्ही नाही शिमला बघू शकलो. मग आता बघा ना तुम्ही. अहो नाही हो, मी शोभाला वचन दिलंय, मी तिच्याशिवाय शिमला पाहणार नाही. प्लीज परत घेऊन चला. नको शिमला नको. होय. मालक मालक आपण घरी आलो, डोळे उघडा. हा मालक तुमचं शोभाताईंवर लई प्रेम आहे ना? हो. म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाताई आहे ना? हो म्हणजे आता तरी सगळ्यात महत्वाची व्यक्ती शोभाच आहे, पण आणखी एक व्यक्ती आहे महत्वाची. म्हणजे ती व्यक्ती नाहीये, म्हणजे व्यक्ती आहे पण माणूस नाहीये. शोभासारखी महत्वाची नाहीये पण वेगळ्या पद्धतीने महत्वाची आहे. माझी एकमेव मैत्रीण. मी शाळा कॉलेजमध्ये असताना मुलींशी बोलायला घाबरायचो, त्यामुळे मैत्रीणच नव्हती. पण माझ्या या मैत्रिणीला न सांगताच माझ्या मनातलं सगळं कळतं. म्हणजे जादूनी वस्तू गायब करणं वगैरे ठीक आहे, पण माणसं, हो या माणसांना माझ्या दृष्टीने खूप किंमत आहे. खूप महत्वाची आहे ती माणसं माझ्यासाठी. म्हणून प्लीज माझ्या माणसांना, माझ्या शोभाला लवकरात लवकर परत आणा. मी तुमच्या पाया पडतो. मदनरावजी तुम्ही? राहुल नाही घरात. पण मी कशाला आलो होतो इथे? मला काय माहिती कशाला आलात तुम्ही? अगं बाई. ठीक आहे, मी नंतर येतो. चालेल. मी इथे कशी आले? कुठे चाललोय आपण? माहित नाही. समीर कुठे? समीर घरात असेल. समीर का? मी इथे काय करतोय? तू काय करतोस माझ्या घरात? नाही नाही. अरे पण बाहेर दरवाजा लावला होता ना, आज कसा आलास? अहो मावशी मी घेऊन आला होतास? नाही नाही मी कोणाला मावशी मी काय नाही. मावशी मी काय अरे बाई माणसं तरी जरा शोभीकडे गेले, तेवढ्यात हा घुसलात. होण्या होण्या मोन्या. शोभा, शोभा आलीस तू? आली म्हणजे? मी कुठे गेले होते? इथेच तर होते. नाही शोभा तू. हा नाही काय नाही, मी तुझ्यासाठी चहा करतो. मी केलेला चहा तर आवडतो ना तुला? हा करतो.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.